मी तुम्हाला आश्वासित करतो की तुमच्या माध्यमातून जर का मला या प्रभाग क्रमांक 154च्या लोकांनी जर एक संधी दिली तर इकडे त्या त्या तिथे असलेलं इथे आमच्याकडे चेंबूरमध्ये एकही महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल असं नाही आहे आणि हॉस्पिटल जर म्हणलं तर लोकांना शताब्दी किंवा मग राजावाडीला जावं लागतं आणि ती जी कमतरता आहे ती मी तुमच्या माध्यमातून आणि लोकांच्या सेवेमध्ये एक संधी दिली तर मी निश्चितपणे ती महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करेन। नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर वार्ड क्रमांक 154 में और हमारे पीछे जो ये इलाका देख रहे हैं राम टेकरी इलाका है और वहाँ के पास की ये गार्डन है, उस गार्डन में हम मौजूद हैं। अब ये जगह और ये इलाका बताने का सबसे बड़ा मतलब और मकसद यही है कि मुंबई महानगर पालिका 2026 चुनावी बिगुल बज चुका है और कल भी हमारा आपने कल का एक क्लिप देखा होगा कि वार्ड क्रमांक 154 में कौन कौन से इच्छुक उम्मीदवार है, किस पार्टी से कौन टिकट मांग रहा है। अब हमारे साथ इच्छुक उम्मीदवार में से एक उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी से नीलेश गौली जी हमारे साथ मौजूद हैं, उनसे चर्चा करेंगे। उन्होंने अपनी इच्छा जताई है पार्टी से, जैसे कि मैंने कल घोषणा किया था कि मैंने बताया था कि कौन कौन इच्छुक है, उसमें से एक नाम ये भी थे। नीलेश गौली जी, सबसे पहले तो आपका स्वागत है CNU चॅनल में। धन्यवाद। काय सांगणार आहे, तुम्ही स्वतः मराठी चांगलं बोलतात आणि मी पण मराठी बोलायचा प्रयत्न करतो आहे। काय सांगणार आहे, तुम्ही 154मधून इच्छुक आहेत, मी पण ते क्लिप दाखवलं आहेत आणि तुमच्यासमोर कॉल आला की बाबा मी इच्छुक आहे आणि मी चुनाव लढणार आहेत, नेमकी काय सांगणार आहे तुम्ही? सर्वप्रथम तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत माझा निरोप जो पोचवणार आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो। आणि माझं जन्म याच रामटेकडी, म्हणजे तुम्ही हा रामटेकडी जे दाखवला तिथेच माझा रामटेकडीमध्ये 22 नोव्हेंबर 1986ला झाला आणि मला वाटतं मी वयाच्या 10 ते 12 वर्षाचा असताना माझे मोठे चुलते हे नगरसेवक होते। 1997 साली त्यांनी नगरसेवकची निवडणूक जिंकली आणि त्याच्यानंतर 2002मध्ये देखील थोड्या मतासाठी पराभूत झाला होता। ठीक आहे, जय पराजय हा होत राहतो, परंतु गवळी कुटुंब हे समाजसेवेला कुठे थांबलं नाही, राजकारणात कुठे थांबलं नाही आणि सातत्याने आजतागायत माझे वडील श्री तुकाराम गवळी यांच्या नेतृत्वाखाली मी समाजसेवा आणि राजकारण हे म्हणजे समाजसेवा आम्ही 100% करतो। राजकारणात आता राजकारणात आलं, जेव्हा राजकारणाचा वेळ येतो तेव्हा राजकारण करावं लागतं, परंतु माझ्याकडून सातत्याने आज मला आठवतं आहे की माझ्याकडे कुणीही टाटा हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलसाठी कुणी रुग्ण आला तर माझा 100% प्रयत्न असतो की त्याला आपल्या वतीने मदत केली जावी, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो आपल्याला एक मूळ मंत्र दिला होता, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, परंतु या क्षेत्रामध्ये 20% तो राजकारण हा भाग सोडला तर 100% आम्ही समाजकारण हा करत आलेलो आहे। आणि या अनुषंगाने आज माझ्या वडिलांचे, माझ्या चुलत्यांचे, माझ्या कुटुंबाचे या परिसरातील जर तुम्ही भौगोलिक दृष्टी बघितलात तर इतिहास आम्ही मान्य करतो सिंधी समाज हा जास्त आहे, परंतु सिंधी समाज हा आम्ही केलेल्या कामावरती, आमच्या संबंधावरती आम्हाला निश्चितपणे मदत करेल, या अनुषंगाने आज निवडणुकीचे सामोरे जायला प्रयत्न करतो आहे। एक गोष्टी आहेत, कारण काही गेलं जे 8 वर्षापूर्वी जे महानगरपालिका चुनाव होते तेव्हा ह्या विभागामध्ये 154मध्ये शेखर चव्हाणला संधी भेटले होतं, तुम्हाला का संधी भेटलं ना, काय सांगणार याबद्दल? नाही, तेव्हा आम्ही समजा माझे वडील प्रयत्नशील होते तेव्हा, परंतु आदरणीय उद्धव साहेबांचा तेव्हा आदेश होता आणि तेव्हा शेखर चव्हाण देखील खूप वर्षापासून प्रयत्न करत होते, पण आम्ही त्या अनुषंगाने शाखेतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक ठेवली की चला उमेदवार दिला आहे, मातोश्रीने दिला आहे, उद्धव साहेबांनी दिला आहे, तो एक दिलाने एक विचाराने आपण त्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवसैनिकांनी केला, परंतु जय पराजय हा मी जसं म्हणालो 3ऱ्या क्रमांकावर होतं ना तिथे, हो 3 नंबरला होते, परंतु चांगली लढत त्यांनी दिली होती। पण तुम्हाला असं वाटतं की आज कारण काही ते शेखर चव्हाण चेंबूर नाका आणि 152 त्या वार्डामध्ये राहतात आणि ह्या वार्डामधून स्थानिक कोणी राहिलं असतं जास्त त्याला संधी वोट भेटलं असतं असं मला निश्चितपणे आम्ही त्यासाठीच प्रयत्न करतो आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की एक संधी त्यांना पक्षाने दिले, एक संधी आज मी स्थानिक म्हणून या शाखेची संलग्नित मागील राजकारणात, म्हणजे मी सक्रिय राजकारणात 2010पासून या शाखेशी, या मातीशी, या प्रभागाशी संलग्न आहे, संघटित आहे आणि यासाठी या जोरावरती मी आज सगळ्यांना, म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे रहिवासी बघतायत
त्यांना मी फक्त एक संधी मागतो आहे. म्हणजे निश्चितपणे मागच्या लोकांनी काय केलं ह्याच्यात न जाता मी तुमच्यासाठी काय करू शकतो हे मला तुम्हाला सादर करायचं आहे. चेंबूर कैंप का जो वार्ड है ये छोटा वार्ड है, लेकिन काफ़ी घनी बस्ती है, इमारत में लोग रहते हैं, स्लम में लोग रहते हैं, यहाँ का डेवलपमेंट होना काफ़ी ज़रूरी है. लेकिन सिंधी समाज का सबसे ज़्यादा यहाँ पर जनसंख्या है, क्योंकि जब इंडिया पाकिस्तान का बंटवारा हुआ तब सिंधी समाज के जो भारत से प्यार करने वाले लोग थे यहाँ पर सरकार ने उन्हें बाकायदे शिफ्ट किया. लेकिन क्या लगता है कि सिंधी समाज की क्या क्या ज़रूरतें हैं जिसे पूरा करना चाहिए, या चेंबूर कैंप में कौन कौन से ऐसे विकास कार्य हैं जिसको आप चुन के आने के बाद, चुनाव में टिकट मिलने के बाद, जीत के आने के बाद करेंगे? तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, हे जे आपलं वासवानी जे बुक डेपोच्या मागे जे महानगरपालिकेचं एक सुसज्ज एक असं व्हावं आपलं हॉस्पिटल व्हावं यासाठी मी एक प्रयत्नशील राहिलेलो. तेव्हा आमच्याच पक्षात असलेले आरोग्य समितीचे अध्यक्ष अमय गोले यांना देखील मी एक व्हिजिट तेव्हा लावली होती. परंतु काही आपल्याच तिथल्या लोकांनी तो आडकाठीपणा केला आणि तो प्रकल्प थांबला. परंतु मी तुम्हाला आश्वासित करतो की तुमच्या माध्यमातून जर का मला या प्रभाग क्रमांक 154च्या लोकांनी जर एक संधी दिली तर इकडे तिथे असलेला इथे आमच्याकडे चेंबूरमध्ये एकही महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल असं नाही आहे. आणि हॉस्पिटल जर म्हणलं तर लोकांना शताब्दी किंवा मग राजावाडीला जावं लागतं. आणि ती जी कमतरता आहे ती मी तुमच्या माध्यमातून आणि लोकांच्या सेवेमध्ये एक संधी दिली तर मी निश्चितपणे ती महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला उद्धव ठाकरेजींनी एक मोठी जबाबदारी संपर्क प्रमुख प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊन आल्यात, तुम्ही स्वतः शिवसेनामध्ये कार्यरत आहेत. काय वाटतं की पाटील तुम्हाला संधी देणार आहे असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे की आज मी जवळजवळ राजकीय जसं मी म्हणालो सक्रिय राजकारणामध्ये मागील 15 वर्षापासून मी इथे कार्यरत आहे. 2010पासून जेव्हा युवासेनेची स्थापना झाली तेव्हा मी युवासेनेचा शाखाधिकारी म्हणून मी सुरुवात केली. त्यानंतर विधानसभा समन्वयक म्हणून राहिलो, उपविभागाधिकारी राहिलो. त्यानंतर विभागाधिकारीची संधी थोडक्यासाठी राहिली. मग आदित्य साहेबांनी सहसचिव केला, विस्तारक केला. म्हणजे ठाकरे कुटुंबांनी गवळी कुटुंबावरती अन्याय कधीच केला नाही आणि यावर्षी पण संधी देतील असा मला विश्वास आहे. आता तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला हे राजकारणामध्ये येऊन चुनावामध्ये तिकीट भेटलं तर तुम्हाला कसं मनामध्ये आलं की बाबा ह्यावेळी चुनावामध्ये तुम्ही उतरलं पाहिजे, तुम्हाला तिकीट भेटलं पाहिजे? एक वेळ असते प्रत्येकाची. म्हणजे मी जेव्हा मी वयाच्या 25 वर्षामध्ये या राजकारणात आलो, पण मी निश्चितपणे समजतो की जेव्हा आपल्याला प्रॉपर एकदम व्यवस्थित कळायला लागेल की आज आपण त्या वयाच्या त्या विचाराचे झालेलो आहे, लोकांची संधी देवा जर दिली तर मग मी ते वय एक असतं, प्रत्येक गोष्टीला काळवेळ असते, त्या मताचा मी आहे. परंतु आज माझं वय 40 आहे आणि मी 40 वर्षामध्ये निश्चितपणे या सक्रिय राजकारणामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाण्याची माझी करेक्ट वेळ आहे आणि त्यासाठी मी हा पाऊल उचलला आहे. जाता एक प्रश्न आहे, हिंदीमध्ये तुम्हाला विचारतो कारण काय इथे सिंधी समाज से जास्त त्याला हिंदी समजतं. प्रश्न ऐसा है कि जब उद्धव ठाकरे जी को मतलब 2 साल 2.5 साल पहले 2 गुट हो गया, सिंधी गुट में कई लोग चले गए, लेकिन आप उद्धव ठाकरे को छोड़ के क्यों नहीं गए? क्या रीजन क्या? देखिए क्योंकि ऑफर तो सभी को था. ऑफ़र मेरे पिताजी को भी था, मेरे चाचा जी को भी था, इनफैक्ट मेरे को था, मेरी मिसेस को भी था. मतलब मेरी मिसेस, आपको कहना चाहता हूँ कि मुंबई विद्यापीठ जो है, मुंबई यूनिवर्सिटी आप जिसको कहते हैं, और वही आप यहाँ पे मैं बोलूँ तो सिंधी समाज ने भी तभी वोटिंग किया था. तो सिंधी समाज उद्धव बाला साहब ठाकरे के ये पार्टी के पीछे बेशक है, लेकिन आप जो ऐसा सोच रहे हो कि उद्धव बाला साहब ठाकरे के पीछे पार्टी के पीछे अगर सिंधी समाज नहीं है तो तब भी हमें जीतने का मौका भी नहीं देती थी. तो मैं आप सभी को बोल देता हूँ कि उस टाइम पे हमको काफ़ी ऑफ़र भी आए थे. एकनाथ शिंदे उन्होंने भी ऑफ़र छोड़े थे, कई हमारे स्थानिक लोगों ने भी बोला था कि आप आओ, हम आपका भला करेंगे. लेकिन इतना सब देने के बावजूद और क्या भला हो सकता है? ठाकरे फैमिली ने बहुत कुछ दिया है ना, और क्या भला होना चाहिए? मतलब निष्ठा के साथ आप खड़े रहे? यस ऑफ कोर्स. लगता है कि वो निष्ठा का भी जो फल है मिलेगा?
बेशक जरूर मिलेगा, तो ये मुझे विश्वास है। नीलेश गौली जी हैं, शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पार्टी से हैं। उनके ऊपर कई जवाबदारी उद्धव ठाकरे जी ने दिया है, लेकिन वार्ड क्रमांक 154 से वो चुनावी टिकट मांग रहे हैं। अब देखना है कि उद्धव ठाकरे जी, आदित्य ठाकरे जी किसे 154 से उम्मीदवारी देते हैं। लेकिन लोगों की भी यही मांग रही है कि यहाँ पर जिसे भी वोट टिकट मिले वो स्थानिक हो, यहाँ का रहवासी हो, क्योंकि स्थानिक ही यहाँ के लोगों की समस्याओं को समझ सकता है और उनके कामों के ऊपर काम कर सकता है। जो उनकी समस्या है उसके ऊपर काम कर सकता है। अब देखना ये है कि उद्धव ठाकरे जी, आदित्य ठाकरे जी और यहाँ के जो विभाग प्रमुख है कर्मठ प्रमोद शिंदे जी किसे यहाँ पर टिकट देते हैं, या स्थानिक या किसी बाहर को। लेकिन नीलेश गौली जी का जो प्रयत्न है वो चालू है। अब देखना ये है कि पार्टी किसे टिकट देती है। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CNN न्यूज मुंबई, चेंबूर वार्ड क्रमांक 154। मी तुम्हाला आश्वासित करतो की तुमच्या माध्यमातून जर का मला या प्रभाग क्रमांक 154च्या लोकांनी जर एक संधी दिली तर इकडे तिथे असलेलं इथे आमच्याकडे चेंबूरमध्ये एकही महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल असं नाही आहे आणि हॉस्पिटल जर म्हणलं तर लोकांना शताब्दी किंवा मग राजावाडीला जावं लागतं आणि ती जी कमतरता आहे ती मी तुमच्या माध्यमातून आणि लोकांच्या सेवेमध्ये एक संधी दिली तर मी निश्चितपणे ती महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करेन। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।